कांदा जो आहे तो बाजारपेठेत येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा काढणीला देखील आलेला आहे. मात्र आता कांद्याचे दर जे आहे ते मागील आठवड्यापासून झपाट्याने उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळी कांद्याला सध्या शेतकऱ्याच्या ₹4 ते ₹5 किलोप्रमाणे दर मिळत आहे. मात्र त्याच कांद्यासाठी शेतकऱ्याला ₹8 ते ₹9 खर्च जो आहे तो शेतामध्ये येत आहे. शेतकरी देखील दुहेरी संकट सापडले. माझ्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा शेतकरी आहेत. काय सांगाल, किती कांदा होता आणि किती खर्च तुम्हाला आतापर्यंत आला? आपला 1 एकर कांदा आहे, त्याला 60-70 हजार रुपये खर्च आला आहे कांद्याला काढण्यासाठी व एकरी काढण्यासाठी 12-13 हजार रुपये पुन्हा डबल खर्च यायला आहे. तरी शासनानं आम्हाला किमान 15 ते 20 रुपये भाव भेटायला पाहिजे. किती उत्पन्न यातून होईल, किती खर्च तुम्हाला आतापर्यंत झाला आहे? आतापर्यंत 50 ते 60 हजार रुपये खर्च आला. हे उन्हाळी कांदा आहे, 3 महिन्याचं पीक आहे. आता लोक 60-70 हजार रुपये खर्च आला. लेबरसुद्धा या मंड्या गावाहून आणावं लागतं, गावात लेबर पण मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज रोजी कांद्याला फक्त 3 ते 4 रुपये दर आहे. तर ते जास्तीत जास्त दर मिळावा अशी अपेक्षा आहे. साधारणतः किती दिवस लागते आणि किती खर्च खत बियाणं आतापर्यंत लागला आहे? कांद्याला 3 महिने लागतात निघायसाठी उन्हाळी कांद्यासाठी आणि एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च आला आहे सध्या. नक्कीच जर पाहिलं तर सध्या या कांद्यावरती जे आहे ते शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याचा पाहायला मिळत आहे. मात्र कांद्याला जो आहे तो अल्प प्रमाणात दर मिळत आहे. त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो दुहेरी संकटात सापडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शासनाने कांदा खरेदी करून 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे या कांद्याला दर द्यावा अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.